काय करणार आहे दुसरे ओनर झोपला चिरू आता पाडत असेल का बायको कुठे गेली तिकडे गावाला हो काय संपला कातला घरी या नाही का नक्की घुसला कुठं थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण योगेशजी जाधव शाहीर यांना आपण ऐकलं, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे आभार मानूयात. एक गोड आवाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोलाट क्रिकेट महोत्सव मध्ये पहिल्या दिवसामध्ये कोलाट क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना ऐकलं. तदनंतर कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा त्यांच्या आवाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील ही दुसरी सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा इशारा येईल अंपायरांचा 22चा इशारा येतो. एक सिंगल पहिल्याच बॉल वरती मिळतीये. दुसरी सेमी फायनल एका बाजूला टीम श्री गणेश यशवंतनगर विपक्ष लढत असताना जय बजरंग हेटवणे या दोन संघादरम्यानचे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश गोलंदाज मागवर तर बॅटिंग साठी दिवेश वाळंज आणि त्याच्या साथीला रुपेश धानवी. देखना फटका एक्झिक्यूट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल निघून चाललाय पॉइंट रिझन मध्ये. जमिनीला घासत पुसत चाटत येतोय हा चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. पहिल्या सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय, ज्यानं या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तो गोलंदाज सिद्धू ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. हा बॅक टू बॅकचा तिसरा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार तो राहिला. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. सिद्धू ठरले प्लेअर ऑफ द मॅच हकदार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगातारचा हा तिसरा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्यानं जिंकला. यावेळेस अल्बा पाटणा स्ट्रीटला खेळला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आले. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिला 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठीची ही धाव पाहायला मिळतीये. दोन संघ आज मात्र आमने सामने लढलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये श्री गणेश यशवंतनगर हा संघ प्रथमताच क्वालिफाय झालाय. सेमीफायनल सध्याच्या घडीला तो खेळतोय. खोलवा टप्प्याचा हा बॉल बाचिकट. तदनंतर गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतोय. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा हा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं रुपेश धनवी याला. बॅट फिरवली परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही. लेग बायचा इशारा आला. लेग बायच्या इशाऱ्यानंतर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतोय. पहिला 6 बॉलचा खेळ. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाशचं पहिलं षटक संपलं. आकाशनं पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. आता मात्र षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी टीम श्री गणेश यशवंतनगर या संघाच्या माध्यमातून गोलंदाज मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सारू आपल्याला पाहायला मिळतील.
सारू यांच्यावरती विश्वास दाखवला. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना पाचारण करण्यात आलं. दुसऱ्या फेरीमध्ये जबरदस्त गोलंदाजी सारू यांची राहिली होती. या मॅच मध्ये काय वाढून ठेवले त्याच्यासमोर. पहिलाच बॉल ओव्हर पिच. पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल निघून चाललाय. रुपेश धनवीचा हा ब्लास्ट. बॉल आउट ऑफ दी पार्क. येतोय आज षटकार. बॉल द मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये दुसरी सेमीफायनल. भव्य दिव्य नाईट कोलाट क्रिकेट महोत्सव 2024 आजचा या स्पर्धेतील ही 4थी रात्र. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्थातच अध्यक्ष नितीनजी साठे साहेब यांच्या माध्यमातून एक बहारदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. रजनी क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगला. बॉल तारेला लागलाय. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परतलेत. फैक इथे चांगली झाली आहे परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती 17 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलवरती सारू मात्र 8 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये आकाशने 6 बॉलमध्ये 9 धावा खर्च केला. यावेळेस सारू पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च करतायत. इथून कमबॅक करायचंय मैदानाच्या आतमध्ये. सारू या गोलंदाजाला. बॅटिंग मार्क वरती बॅटर रुपेश धनवी. ओ पिच बॉल अडबा बॅटनं ऑन साइडला एक मोठा फटका एक्झिक्यूट केला. 1 हँडेड कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द नाईट. आपलातनं झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे चला निर्णय कळवा. यशवंत नगर या संघाला आपण विनंती करूयात की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह हा कमेंट्री बॉक्स मध्ये होता. आलाय का? चला बाकीचे कोणी जाऊ नका. आमच्या ऑफिशियल संपादक सर तिथे पाहणी करतात. परषोत्तमजी भगत सर त्याचबरोबरीनं मोहम्मदजी बकवाल सर ॲज ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये अंपासरांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. तदनंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला हेटवणे संघ आपण थोडस कोऑपरेट करा. फोर्स 1 लाईव्ह ची जिथे स्क्रीन आहे तिथे कोणी तिथे थांबू नका. चला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होईल अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये घडवून देऊ नका. कारण की आता ही स्पर्धा उत्तरार्धाकडे वळत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी सेमीफायनल आपल्या भेटीला आली आहे. ही मॅच झाली की लगेचच आपण फायनलची मॅच खेळणार आहोत. टीम जय हनुमान तळवली हा संघ या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ राहिला. टीम जय हनुमान तळवली संघाचा सिद्धू बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये तो प्लेअर ऑफ द मॅच चा हकदार ठरत असताना आपण पाहिला. चला निर्णय अजून सुद्धा पेंडिंग आहे. ऑफिशियल संभाष सरांना निर्णय देण्यास तुम्ही प्रॉब्लेम म्हणता. चला चर्चा कमीची करायची आहे. रिव्ह्यूची पाहणी करण्याकरिता पुन्हा अंपायर सर्स ऑन स्क्रीन वरती फोर्स 1 लाईव्ह
या वाहिनीची इथे मदत घेतली जाते. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं कामकाज फोर्स वन लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. जर या वाहिनीचं जर तुम्हाला कामकाज आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका. चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोलाट क्रिकेटच्या या महोत्सवामध्ये फोर्स वन लाईव्ह हे आपलं कामकाज अगदी योग्यरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. क्षेत्ररक्षक श्यामनं टिपलेला झेल, अफलातनं झेल त्यानं टिपलाय, परंतु तो लिगली आहे का याची पाहणी केली जाते. अगदी बाउंड्री लाईनला झेपावत असणारा झेल मैदानाच्या आतमध्ये पाहणी केली जाते. फोर्स वन लाईव्ह या वाहिनीची मदत इथे घेतली गेली आहे. आमचे ऑफिशियल संपायर शैलेश सर, त्याचबरोबरीनं परषोत्तमजी भगत सर याची पाहणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. आमचे ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता लगेचच निर्णय आमच्यापर्यंत कळवतील आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यस, अंपायर सरांचा इशारा आलाय. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज रुपेश शनवी बॅक टू डगआउट. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. श्याम त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे. अफलातनं त्यानं झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. तिसऱ्या बॉलवरती सरून विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोशन. स्कोर कार्ड वरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये एलियास 17 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गस्थ आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एका बाजूला दिवेश वाळंज तर त्याच्या साथीला रोशन वाळंज हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग वरती दाखल झालेत. रोशननं मागच्या मॅच मध्ये 2 मोठे फटके खेळले. आता संघ इथून अडचणीमध्ये आहे. मोठे फटके खेळायचे त्यासाठीच तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आला. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपेल झेल संपेल फलंदाजाचा खेळ. रुपेश रोशन बॅक टू डगआउट. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली. प्रणय सागवेकर यानं झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. या क्रिकेट असोसिएशनचा तो उपखजिनदार सुद्धा आहेत. मैदानाच्या आतमध्ये झेल त्यानं टिपला. मॅच मध्ये कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळतो टीम श्री गणेश यशवंत नगर. बॅक टू बॅकचा हा दुसरा धक्का टीम जय बजरंग हैटवणे या संघाला. हॅट्रिकचा हा बॉल या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक सिद्धू या गोलंदाजानं पार केली आहे. दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील 4था बॉल. सारू गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. हॅट्रिकचा बॉल आहे. प्रेशर दडपण सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आली आहे. यशवंत नगर हा संघ एक वेगळ्याच ऊर्जेनं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील 5वा बॉल. राईट ओव्हर द विकेट. अंपायरांचा इशारा आला. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा आला. हलक्यात आणि ते स्टेअर करण्यात आलं. नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 अशा एकंदरीत 2 धावा या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. ओव्हर स्टेपचा हा नो. अगदी गोलंदाज चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. नो प्लस 1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती आला. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात.
सारू जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारचा मोठा फटका त्यानं अद्याप खर्च केला नाहीये. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे सारू. एक गोलंदाजी मार्क वरती दाखवतील. षटकातील 5वा बॉल. फ्रीजचा इशारा ऑफिशियल संपार सरांच्या माध्यमातून येतोय. आडवा बॅटनं ऑन साइडला फीटच्या बॉल वरती चढवलंय आक्रमण. बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आज चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ या षटकातील अजून सुद्धा एक बॉल येणं बाकी असणारा. षटकातील शेवटचा बॉल. ओ पिच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केले. बॉलला फेकून दिलं. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिल्या 12 बॉल मध्ये इथून डाव सांभाळत असताना दिवेश वाळंस पाहायला मिळतोय. 2 चौकार तर 1 षटकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी टीम श्री गणेश यशवंतनगर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल ओव्हर पिच फटका फसला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपला जाईल. संपलाय. फलंदाज प्रतीकचा खेळ. धक्का क्रमांक तिसरा. फलंदाज प्रतीक बॅक टू डगआउट. तिसरा धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम जय बजरंग हेटवणी या संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतील. केतन इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या. जमेची बाजू आहे की दिवेश गाडीला आला आणि अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार तर 1 षटकार हा त्याच्या बॅटमधून आला. नवीन आलेला फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. अजय गोलंदाजी मार्कवरती राईट ऑफ ओव्हर द विकेट. हा षटकातील दुसरा बॉल. यावेळेस हलक्यात स्टेअर केला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतो. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. अजय गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दिवेश वाळंज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. बॉल निघून चाललाय. पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउंस. सीमा रेषा पार. होगा बेडा पार. तो रन मिलेंगे. 4 येतोय. हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. दिवेश वाळंज मैदानाच्या आतमध्ये 3 चौकार तर 1 षटकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. डाव सांभाळतोय. पारी मैदानाच्या आतमध्ये तो बिल्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. हलक्यात स्टेअर केले. षटकावरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आलेत. एक सिंगल कंप्लीट. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये टीम जय बजरंग हेटवणे या संघाच्या बाजूनं 2 धावा आल्या. 2 धावाच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 36 धावा धावफलकावरती आल्यात. दिवेशच्या बॅटमधनं 22 धावा आल्यात. 7 बॉल फेस करत असताना चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधनं मैदानाच्या आतमध्ये
पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 षटकातील पुढचा बॉल कोलबा टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आला. एक सिंगल कंप्लीट दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. फिक चांगली झाली आहे परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल असणार आहे. दिवेश वाळंज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अजय गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. आडवा बॅटनं ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ दी पाक. येतोय हा ब्रँडेड षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 बॉल मध्ये स्कोर कार्डवरती धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 44 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 3 मध्ये अजयनं धावा खर्च केल्या. 15 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक आकाशला तळलं 9 धावा खर्च केल्या. तदनंतर सारू गोलंदाजीला आले. सारूनं मात्र 20 धावा खर्च केल्या. 2 गडी त्यानं बाद केले. तदनंतर आलेले गोलंदाज अजय 15 धावा खर्च करत 1 गडी बाद त्यानं केला. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटिंग मागवरती केतन सध्याच्या गडीला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावा अर्थातच मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम राहिला टीम जय बजरंग हेटवणे हा संघ. विकी गोलंदाज षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी दाखल झालेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना पहिला बॉल हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं सेटला केला. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा या पूर्वार्धाच्या खेळामधील पहिले 5 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील दुसरा बॉल विकी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. समोर बॅटर या विभागाचा बाहुबली बॅटिंग करतोय. कोलबा टप्प्याचा हा बॉल एक्स्ट्रा बॉलला देखना फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना चांगली फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुहेरी धाव इथे अर्चित करण्यात येईल. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. दिवेश वाळंज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातो तो 10 बॉल मध्ये 32 धावा या त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्यात. विवेक पवार याच्या नावे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक राहील. दुसरं अर्धशतक देवेश याच्या नावे पाहायला मिळेल का? यावेळेस अडबा बॅटनं मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पाक. येतोय हा मॅग्निफिशंट षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 53 या आकड्यावरती. 53 धावा धावफलकावरती आल्यात. अजून सुद्धा 3 बॉलचा खेळ शेष आहे. दिवेशच्या बॅटमधनं तब्बल 38 धावा आल्यात. 12 धावा अर्धशतकांपासून दूर आहे. 2 मोठे फटके खेळावे लागतील. दिवेश वाळंज मैदानाच्या आतमध्ये धावांची आग ओकतोय. मॅचची कट क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने आलेत. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केले. दुहेरीसाठी फलंदाज परतलेत परंतु दुहेरी धाव वर्षित केली जाणार नाहीये. धक्का बसेल. आणखीन एक टीम जे बजरंग हेटवणे या संघाला एक धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ बाकी असणारा. 54 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिथे बॅटिंग करत असताना 39 धावा या दिवेश वाळंजच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलेत. शेवटचे 2 बॉल अजून सुद्धा शेष आहेत.
आडवा बॅटनं ऑन साइडला खेळत असताना बॅटची कट घेऊन बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये भाग मिल्का भाग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा चौकार, या चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 58 या आकडावरती. 58 धावा धावफलकावरती आल्यात. जिथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचा बॉल बाकी आहे. दिवेश वाळंजाच्या बॅटमधनं तब्बल 43 धावा धावफलकावरती आल्यात. 13 बॉल मध्ये 43 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. शेवटचा हा बॉल या इनिंग मधील. ओ पिच बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अवघ्या एका धावेनं अर्धशतक हुकतोय बॅटर दिवेश वाळंजाचं. षटकाराला शेवटच्या बॉलवरती षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64 या आकड्यावरती. येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी 65 धावेची गरज असणार आहे टीम श्री गणेश यशवंतनगर या संघाला. मी थांबतोय, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. मी थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्र ऐकत राहा, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. ऐकूयात उत्तरार्धामध्ये शाहीर योगीजी जाधव सरांना. धन्यवाद. नवीन देऊ आहे चॉईस करायला लागेल. शाहीर आहे तिथं नाव घेऊन गेला लवकर या. मॅडम पडलेली पडली इमल अख्खी पण तो इमल खाऊन येईल तिकडे एवढा भीक मागे. मी कुठे व्यसन करत नाही एवढा पिढी तुमच्यासाठीच ठेवलेली. चला जातो चालत तुला काही माझ्याकडे बंटीच्या गाडीची मी जातो. धन्यवाद किशोरजी कोकरे. सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी आपण पाहतोय. जय बजरंग हितवणे श्री गणेश यशवंतनगर. एका मोठ्या धावेचा पाठलाग करायचा आहे यशवंतनगर टीमला. 24 बॉल मध्ये 65 धावा. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. दिवेश वाळंज फलंदाजाचे. एक बॉल अजून असता तर इथं हाफ सेंचुरी जरूर झळकावली असती दिवेश वाळंजे, पण एक बॉल कमी पडला आणि 49 धावांची वैयक्तिक नॉट आउट इनिंग खेळला खेळाडू. जरूर इथं जर पाहिलेत ना तर यशवंतनगर टीम कडून देखील एखाद्या कुठल्या तरी फलंदाजाला अशा पद्धतीची इनिंग खेळावी लागणार आहे या मॅच मध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय श्री गणेश यशवंतनगर संघाकडून. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जरूर प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथ नगरकर आणि आकाश फलंदाजी मार्कवर. एका मोठ्या धावेचा पाठलाग करण्यासाठी जरूर निघालेत. आपण पाहतोय, आपण खेळतोय जरूर कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं भव्य दिव्य नाईट टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटचा थरार जरूर कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं सामन्याला होते सुरुवात. रुपेश धनवी पहिला बॉलर. पहिलाच बॉल रुपेश धनवीचा ब्युटिफुल. आणि यावेळेस फलंदाज आकाशची केली दांडी गोल. विकेट नंबर 1 आकाश बॅक टू दी डग आउट. महत्वाचा विकेट तंबूच्या आश्रयाखाली. फलंदाज बाद. जबरदस्त या ठिकाणी बॉल हाताळलाय रुपेश धनवी या बॉलरने. बॉल पडल्यानंतर सरळ एस्ट्यावर जावल आढळला. इथं एस्ट्या केल्यात उद्ध्वस्त. पहिली विकेट केली फर्स्ट रुपेश धनवी या बॉलरने.
जो एक महत्वाचा प्रमुख बॉलर आहे, एक महत्वाचा प्रमुख बॅट्समन आहे. आजच्या या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पहिली बॉलिंग पॉवर प्ले मध्ये रुपेश धनवे करतोय आणि सातत्याने चांगली बॉलिंग नक्कीच त्याच्या माध्यमातून फेकली जाते. याच दरम्यान आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर हलकासा काटा बदललाय, बॉल मात्र मूव्ह करतोय, हालचाल करतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणखी एक इथं डॉट बॉलची सांगता जरूर केली जाते. 2 बॉल, धावसंख्या मात्र 0, 1 विकेट लॉस. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा हा बॉल देखील याच दरम्यान लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा जरूर पंचांचा आलाय. 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये. एका धावेने इथं श्री गणेशा केलाय, खातं ओपन होतोय. श्री गणेश यशवंतनगर टीमचं षटकातील पाहूया पुन्हा एकदा. याच दरम्यान आपण पाहतोय विकेट किपर बॉल खाली, आणखी एक धक्का दिलाय रुपेश धनवेने. फलंदाज सागर बॅक टू दी डग आउट. वाह, एक मोठा स्कोर चेसिंग करायचा आहे, थोडासा दबाव सुरुवातीपासून पाहतोय आणि हा दबाव या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळतोय श्री गणेश यशवंतनगर संघावर. 2 गडी बाद, 1च धाव. स्कोरकार्डवर रुपेश धनवीची पॉवरफुल बॉलिंग पॉवर प्ले मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला बॉलर तुमचा ज्यावेळेस चांगली बॉलिंग करतो ना त्यावेळेस मात्र येणाऱ्या बॉलरचा देखील कॉन्फिडन्स हाय झालेला असतो. मी पाहिले या नाईट स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये रुपेश धनवेने चांगली बॉलिंग केलं. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये विसरवतोय आणि यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि इथं आपण पाहतोय आणखी एक धक्का, विकेट नंबर 3. फलंदाज अजय बॅक टू दी पवेलियन. एका पाठोपाठ एक विकेट श्री गणेश यशवंतनगर संघाच्या आतापर्यंत 3रा गडी बाद होतोय या ओव्हर मध्ये. स्कोरकार्डवर फक्त 1च धाव, 3 गडी बाद. हे समीकरण श्री गणेश यशवंतनगर टीमचं. सुरुवातीपासूनच दडपण प्रेशर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातोय. जय बजरंग हेटवडे संघाच्या वतीनं. एक आपण पाहिलं आता जे हनुमान तळवली संघाने फायनलचं तिकीट काढलंय, फायनल मध्ये प्रवेश केलाय, पण त्यांच्या बरोबर कुठली टीम याच्यामधून जाईल जरूर प्रेक्षकाने हलकसं मनामधून ओळखलं जरूर. कारण ज्या पद्धतीने टार्गेट मात्र मोठा उभा केलाय जय बजरंग हेटवडे संघाने आणि आता महत्वाचे 3 गडी देखील बाद केलेत श्री गणेश यशवंतनगर संघाचे. विश्वनाथ स्ट्राईक एंडवर यावेळेस मात्र आपण पाहतो चांगला फटका खेळलाय विश्वनाथ नगरने आणि याच दरम्यान सिंगल 1च धाव मिळते. सिंगल 1 स्कोरकार्डवर 2 धावा. षटकातील पुन्हा एकदा यावेळेस मात्र जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त एक विशिष्ट कोण आपल्याला पाहायला मिळतो. एक अँगल पकडतोय रुपेश धनवी, ज्या अँगलने धावतो ना नक्कीच इथं मात्र एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. आपले षटक क्रमांक 1 रुपेश धनवीचा होतोय समाप्त. पहिल्या षटका अखेर 3 गडी बाद, धावफलकावर धावा 2. हे समीकरण श्री गणेश यशवंतनगर संघाचं. 18 बॉल मध्ये 63 धावांची गरज जिंकण्यासाठी श्री गणेश यशवंतनगर टीमला संघाला. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय बदलाव या ठिकाणी केलं गेलंय. जय बजरंग हेटवडे संघाकडून केतन येतोय बॉलिंग मार्कवर. याच दरम्यान पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विश्वनाथ नगरकर देखील मैदान सोडतोय, चाललंय मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पवेलियन. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाखाली. 4 गडी बाद आतापर्यंत आपण पाहतोय. 2च धावा स्कोरकार्डवर.
इथं विकेट जास्त धावा कमी अशी स्थिती श्री गणेश यशवंतनगर संघाची जरूर आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग हेटवणे संघाने पहिला सामना पौर संघाबरोबर खेळला होता. एक चांगला स्कोर 50+ धावा पौर संघाच्या असताना ती धाव संख्या चेसिंग केली जय बजरंग हेटवणे संघाने. तेव्हापासून आपला दमखम मात्र दाखवलाय तो आतापर्यंत. हेटवणे टीमनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र टपली जरूर मारली या बॉलला. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर अडवालाय बॉलच्या आणि याच दरम्यान फेकी करेपर्यंत मिळत आहे तब्बल इथं 2 धावा. 2+2 4 धावा स्कोर कार्डवर. केतन बॉलिंग मार्कवर जय बजरंग हेटवणे संघाकडून. षटकातील पुन्हा एकदा केतनचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय अजयने हा फटका खेळला. हवेमध्ये बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर आलाय पण तोपर्यंत जरूर इथं मात्र 2 धावा. तिसरी धावेचा प्रयत्न आणि याच दरम्यान 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेने आपण पाहूया 4 अधिक 3 7 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 3 चेंडू होत आहेत केतनचे. वा यावेळेस आपण पाहतोय केतनचा बॉल सुरेख या ठिकाणी अचूक टप्प्याचा बॉल. हलकासा शरीरापासून दूर बॉल. डॉट बॉलची सांगता इथे केतनच्या माध्यमातून केली जाते. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत 7 धावा स्कोर कार्डवर. 5वा बॉल. 5व्या बॉलवर केलाय प्रहार. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेला बॉल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जरूर बॉलच्या तिथं आलाय आणि याच वेळेस 2 धावा. 7 अधिक 2 9 धावा. षटकातील 5 चेंडू होत आहेत आतापर्यंत. या षटकातील प्रणय सागवेकरच्या प्रत्येक षटकाराला ओमकार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय पण इथं आपण पाहतोय सिंगल. एकच धाव मिळते. सिंगल 1 धावेने षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटका अखेर 10 धावा. बारा बॉल मध्ये 55 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी श्री गणेश यशवंतनगर संघाला. थोडस कठीण जरूर आहे. यशवंतनगर संघाच्या डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण जरूर आपल्याला पाहायला मिळतंय कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे हेटवणे संघाने त्याच ताकदीने बॉलिंग करताना हेटवणे टीम आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आमचे अनिल जे अर्थात नाना. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळला. हा बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. धमाकेदार प्रणय सागवेकरच्या बॅट मधून चौकार. 14 धावा या महत्वाच्या मॅच मध्ये. काय जबरदस्त या ठिकाणी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. दिवेश वाळंची 49 धावांची झंझावात इनिंग खेळला आणि ते देखील महत्वाच्या मॅच मध्ये. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या महत्वाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना खऱ्या अर्थानं तेव्हा तुमचा विजय असतो. वाईड बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी नानाला 1 धावेची शिक्षा जरूर लगावली आहे. 15 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा आपण पाहूया षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅकफुटर जाऊन प्रणय सागवेकरने फटका खेळलाय. लॉंगॉच्या डोक्यावर बॉल जातोय. सिंगल सिंगल सिंगल. 1च धाव. सिंगल धावेने आपण पाहतोय 17 धावा स्कोर कार्डवर. सिंगल डबलने तर इथं काहीच होणार नाहीये. श्री गणेश यशवंतनगर टीमचं हे स्पष्ट आहे कारण एक मोठी धावसंख्या चेसिंग करायची आहे त्यांना.
यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळलाय जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला बॉल चाललाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सिंगल एकच धाव मिळते पुन्हा सिंगल एका धावेने स्कोर कार्डवर मग बदलाव होतोय आतापर्यंत 18 धावा यावेळेस आपण पाहतोय वा सुरेख फटका खेळलाय जबरदस्त दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच प्रणय सागवेकरच्या बॅटमधून हवाई फायर लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट अँड बेस्ट षटकार पुन्हा एकदा नाना ओ यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा मोठा फटका पण या वेळेला हा झेल टिपलाय प्रणय सागवेकरच्या पारीचा होतोय अंत स्कोर बोर्ड इथं होतोय शांत आणखी एक धक्का प्रणय सागवेकर बॅक टू दी पव्हिलियन 23-23 धावा नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय श्याम मैदानाच्या आतमध्ये नंबर 7 वर फलंदाजी करण्यासाठी यावेळेस आपण पाहतोय वा सुरेख फटका जरूर खेळलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावा 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 25 6 बॉल मध्ये 40 धावांची गरज हा सामना पूर्णपणे एकतर्फी जय बजरंग हेटवणे संघाच्या बाजूने कारण 6-40 म्हटलं तर 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी मारले तरी देखील हा सामना जिंकू शकत नाहीये श्री गणेश यशवंत नगर टीम चांगला बॉलिंग अटॅक सुरुवातीला आपण पॉवर प्ले मध्ये रुपेश धनवीचा पाहायला मिळाला तदनंतर केतनने देखील चांगली बॉलिंग केली आणि आता आपण पाहिलं नानाने देखील चांगली बॉलिंग केली शेवटचा बॉलर बॉलिंग मार्कवर 6 चेंडू नक्कीच घेऊन आलाय याच दरम्यान आपण पाहतोय ऑन साइडला फटका जरूर खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर वेगाने बॉलवर आपण पाहतोय 2 धावा 5 बॉल मध्ये 38 धावा जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 5 बॉल 38 धावा म्हटलं तर खूपच कठीण आव्हान खूपच कठीण टार्गेट षटकातील आपण पाहतोय हा दुसरा बॉल जरूर फेकला होता वाईट +1 अवंतर 2 धावा पाच बॉल 36 धावांची गरज यावेळेस आपण पाहतोय हल्ली करताना बॉलला खेळून काढलंय सिंगल 1 धाव पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होतीये 4 बॉल मध्ये अजूनही 34 धावांची गरज थोडासा सामना एक वेगळ्या मोड मध्ये नक्कीच पाहतोय आपण वाईड बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी फेकला जातोय एक धावेने 29 धावा स्कोर कार्डवर जे हनुमान तळवली संघ जरूर वेट करतोय वाट पाहतोय की आमच्या बरोबर मात्र संघ कुठले येणार जरूर मनामधून ओळखलंय तळवली संघाने की त्यांच्या बरोबर कुठला संघ फायनल साठी जाणार आहे कारण आपण पाहतोय जसा प्रेक्षक वर्ग हुशार असतो तसंच खेळाडू देखील अगोदर ओळखत असतात तर इथं मनामध्ये जरूर तळवली टीमने देखील जाणलंय आणि हेटवणे संघाने देखील मनामधून ओळखलंय की आपलं पारड मात्र या मॅच मध्ये जड आहे धावसंख्या मजबूत पाहायला मिळाली आपल्याला याच दरम्यान हा बॉल आपण पाहतोय वाईट प्लस चेंडू लॉंग स्टॉप फाईन लेग रिजनला चिरून येतोय 4 धावांसाठी दणदणीत चौकार 5 धावा मोफत मिळतोय तिथं बंपर धमाका आपल्याला पाहायला मिळतोय
धावसंख्या होते 35. 35 धावा. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका जरूर या ठिकाणी. विकेट पाहायला मिळते. थोडासा एकतर्फी सामना जरूर पाहतोय आपण. आता फक्त औपचारिकता म्हणून हे बॉल फेकले जातील, कारण सामना पूर्णपणे नियंत्रण मध्ये ठेवला. सामन्यावर पकड सुरुवातीपासूनच घेतली जय बजरंग हेटवणे संघाने. षटकातील पाहूया आपण पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ आणखी एक इथं विकेट पाहायला मिळते. परिस्थिती फार वेगळी आहे. तू चल मैं तेरे पीछा आया जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी. या मॅच मध्ये मोठा विजय नक्कीच असेल जय बजरंग हेटवणे टीमचा, कारण पूर्णपणे सुरुवातीपासून रोखलं, थांबवलं श्री गणेश यशवंत नगर टीमला जय बजरंग हेटवणे संघाने. आणि आता शेवटचा एक निर्णायक बॉल, निर्णायक चेंडू नक्कीच असेल. आणि तदनंतर मात्र तुम्ही आम्ही ज्याची आपण वाट पाहत होतो तो फायनलचा थरार नक्कीच पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय संदेश नगरकर यांचा फटका, पण इथं मॅच हातामधून गमावली गेली आहे. विजय होतोय जय बजरंग हेटवणे संघ. हेटवणे संघ